पण थोडंसं इतिहासामध्ये जातो. 2011 साली अशाच पद्धतीचं जंतर मंतरवरती भ्रष्टाचाराविरोधात रामदेव बाबा यांनी या ठिकाणी काय केलं होतं, म्हणजे आंदोलन केलं होतं आणि काँग्रेस सरकारनं त्या आंदोलन कार्यकर्त्यांना हुसकावून लावलं होतं. एक्झॅक्ट सेम पद्धतीने आज दिल्लीवर जो काही चालू आहे, दिल्लीमध्ये सेम सारखंच आता चालू आहे. म्हणजे 2011 साली ज्यावेळेस हा जो काही आंदोलन चालू होतं, उपोषण चालू होतं आणि 2014 नंतर लगेच इलेक्शन होतं आणि त्या इलेक्शनमध्ये मोदी सरकारचा जो काही सरकार आहे तो बहुमताने निवडून येतो. का तुम्हाला असं वाटतंय का की आता 2026 चालू आहे आणि या 2026 मध्ये जो काही आंदोलन. नमस्कार, मी विजन बोलतोय. विजन 360 मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. खरंच धर्मेंद्र प्रधान शिक्षा मंत्री भारताचे रिझाईन देतील का? जर समजा रिझाईन दिले तर बीजेपी सरकार कोणाला शिक्षा मंत्री म्हणून निवडेल? आता हा प्रश्न ज्वलंत आहे आणि सध्या या भारतामध्ये काय चालू आहे, दिल्लीच्या त्या ग्राउंडवरती जंतर मंतर या ठिकाणी आज चालू आहे. लाखो विद्यार्थ्यांचा प्रोटेस्ट चालू आहे. त्याच लाखो विद्यार्थ्यांच्या प्रोटेस्टचा एकमेव कारण म्हणजे सोशल मीडियावरती जन्मलेला तो CJP पार्टी. तर CJP पार्टीनं सोशल मीडियावर एवढं मोठं व्हायरल का झालं की देशातल्या पब्लिकांना असं वाटतं की लोकांचं जे म्हणणं आहे ते कुठंतरी विस्फोट करण्याचं काम जे आहे ते सोशल मीडियाच्या माध्यमातून केलं जातं. आता CJPचा फाउंडर जो अभिजित आहे, तो अभिजित यांनी त्या CJPचा जो काही आहे सोशल मीडियावरती लॉन्च केलं आणि 18 ते 20 मिलियन फॉलोअर्स ज्यावेळेस झाले तिथे लगेच अमेरिकेतून बोस्टन युनिव्हर्सिटीतून भारतात आल्यानंतर लगेच पहिला मीटिंग तो जंतर मंतरवरती घेतला आणि त्याचा पहिला मुद्दा होता की धर्मेंद्र प्रधान यांनी इस्तिफा द्यावा. आता याचं कारण बऱ्याच ठिकाणी विचारवंतांना असंही म्हटलं, पॉलिटिकल ॲनालिसिस करणाऱ्यांनी असंही म्हटलं की नेमका यापूर्वी काँग्रेसच्या कालखंडामध्ये कधी पेपरफुटी झाली नाही का? काँग्रेसच्या कालखंडामध्ये जवळपास 24 पेपरफुटी झाल्या होत्या. त्या 24 पेपरफुटीनंतर लगेच कोणत्या शिक्षा मंत्र्याचं कदाचित रेझिग्नेशन करा असं कोणी प्रोटेस्टही केलं नव्हतं. पण थोडंसं इतिहासामध्ये जातो. 2011 साली अशाच पद्धतीचं जंतर मंतरवरती भ्रष्टाचाराविरोधात रामदेव बाबा यांनी या ठिकाणी काय केलं होतं, म्हणजे आंदोलन केलं होतं आणि काँग्रेस सरकारनं त्या आंदोलन कार्यकर्त्यांना हुसकावून लावलं होतं. एक्झॅक्ट सेम पद्धतीने आज दिल्लीवर जो काही चालू आहे, दिल्लीमध्ये सेम सारखंच आता चालू आहे. म्हणजे 2011 साली ज्यावेळेस हा जो काही आंदोलन चालू होतं, उपोषण चालू होतं आणि 2014 नंतर लगेच इलेक्शन होतं आणि त्या इलेक्शनमध्ये मोदी सरकारचा जो काही सरकार आहे तो बहुमताने निवडून येतो. का तुम्हाला असं वाटतंय का की आता 2026 चालू आहे आणि या 2026 मध्ये जो काही आंदोलन चालू आहे याचे पडसाद 2029च्या इलेक्शनमध्ये उमटेल का? तुम्हाला जर वाटत असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. पण प्रश्न असा आहे की धर्मेंद्र प्रधान यांचं या ठिकाणी का त्यांनी राजीनामा मागत आहे? याचं कारण हे तर नाही का CBSE पॅटर्नमध्ये मोगलांचा इतिहास उडवून टाकला? याचं कारण हे तर नाही का इंदिरा गांधी यांचा त्या ठिकाणचा जो काही धडा होता तो धडा पण त्या शालेय पुस्तकातून, पाठ्यपुस्तकातून उडवून टाकला, हुसकावून टाकला? की नवीन जे टेक्नॉलॉजी येते किंवा नवीन जे उपयोगाचं आहे ते उपयोगाचं सिलेबस त्यांनी ठेवण्याचं काम केलं? केवळ हा रिझन आहे का की नीट परीक्षा लीक होणं आणि लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य जो आहे तो टांगणीला लावण्याचं काम त्या शिक्षा मंत्र्यांनी केलं का? आता नेमकं प्रश्न समजून घ्यावा. नीट परीक्षा हे कोणी कंडक्ट केल्या जाते? तर NTA नावाची जी संस्था आहे, ज्याला आपण नॅशनल टेस्ट एजन्सी म्हणतो, त्या संस्थेनं हे परीक्षा घेतली जाते. आता ही परीक्षा घेतल्यानंतर NTAनं कोण आहे चेअरमन? तर प्रदीप कुमार नावाचा व्यक्ती आहे, प्रदीप कुमार जोशी नावाचा व्यक्ती आहे. त्या व्यक्तीचं खरं तर या ठिकाणी राजीनामा मागायला पाहिजे. पण मुळात यांनी कुठं मागितले, राजकीय दृष्टिकोन कुठं ठेवला की प्रधानांचं या ठिकाणी राजकीय. आणि या ठिकाणी BJP सरकारचं जे काही शिक्षा मंत्री आहे या ठिकाणी, म्हणजे भारत देशाचा शिक्षा मंत्री जो आहे तो धर्मेंद्र प्रधान यांनी त्यावरती डिसिजन घ्यायला पाहिजे होतं आणि लगेच या प्रदीप कुमार जोशी यांना त्या ठिकाणून निलंबित करायला पाहिजे होतं, त्यांच्याकडून ते पद घ्यायला पाहिजे होतं. पण या ठिकाणी सर्वात पहिली चूक कोणाची झाली? BJP सरकारची. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी समजा धर्मेंद्र प्रधान यांना जर समजा या ठिकाणाहून जर समजा रिझिग्नेशन द्यावं लागलं तर दुसरं कोण होऊ शकतं? तुमच्या मनातही बरेच जणांच्या व्यक्तींच्या या ठिकाणी नावं असतील की माझ्या मते असं वाटते की मला कदाचित लाखो लोकांनाही ते पटेल किंवा ना पटणार नाही, त्याचा वेगळा मुद्दा ठेवा. पण जो अभ्यासू व्यक्ती आहे, ज्याला सर्व विषयाचं ज्ञान आहे, तुम्ही या ठिकाणी BJPचा एक प्रवक्ता आहे, बरोबर आहे, त्याला आपण
त्रिवेदी, सुधांशु त्रिवेदी म्हणतो, त्या सुधांशु त्रिवेदीला का नाही तुम्ही शिक्षा मंत्री करत होते? तुम्हाला काय वाटते की सुधांशु त्रिवेदी या ठिकाणी शिक्षा मंत्री व्हावं की नाही? मग होत असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा, नसेल तर नाही म्हणून सांगा. तुम्हाला तुमच्यामध्ये कोण वाटते की आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की या CJP सोबत जो आहे तो म्हणजे कॉकरोच जनता पार्टी सोबत असणारा या ठिकाणी सोनम वांगचुक अशा नावापद्धतीचं एक इंजिनियर आहे, सायंटिस्ट आहे, त्यांना शिक्षा मंत्री करा बघा. आता विचार करा, त्या व्यक्तीनं या ठिकाणी या आंदोलनात सहभाग का घेतला? की विद्यार्थ्यांचं भविष्य या ठिकाणी उद्ध्वस्त होत आहे म्हणून सहभाग घेतला, की त्याच्या मागं वेगळंच रिझन आहे? का त्याच्या मागं त्या सोनम वांगचुकचा कोणता या ठिकाणी स्वार्थपणा आहे? असं बोलल्या जाते. हल्ली द इंडियन एक्सप्रेसमध्ये न्यूज आहे, द टाइम्स ऑफ इंडियामध्ये न्यूज आहे की त्यांच्या 2 संस्थांना परदेशामधून या ठिकाणी त्यांना फंडिंग भेटत असते. आता ही फंडिंग कोण देणार? तर स्वीडनसारख्या देशामधून यांना बऱ्याचशा फंडिंग यांना भेटत असे रिसर्च करण्यासाठी, संशोधन करण्यासाठी. आणि आता ह्यांचं जो काही संशोधन करण्यासाठी जो फंडिंग येत असे ते अमित शहा यांनी त्या ठिकाणी ते काय केलं, त्याचं फंडिंग घेणं सप्टेंबर महिन्यात 2025ला बंद केलं. आता 2025ला सप्टेंबर महिन्यात बंद केलं, पण त्याचं कारण काय सांगितलं की त्यांनी एक गोष्टीवरती, अन्न सुरक्षा या गोष्टीवरती रिसर्च करत होते आणि त्याच्यासाठी ते पैसा लावत होते. पण या ठिकाणी भारत सरकारनं असं सांगितलं होतं की या ठिकाणी नॅशनल सॉव्हरेनिटी म्हणजे राष्ट्रीय सार्वभौमत्व यासाठी त्या अभ्यासासाठी मुलांना ते पैसे देत असे आणि ते जे काय आलेला खर्च आहे तो ज्या गोष्टीसाठी त्यांनी फंडिंग घेत असेल किंवा ज्या गोष्टीसाठी डोनेशन घेत असेल त्या गोष्टीसाठी खर्च करत नाही, म्हणून यांच्या संस्थेला आतापासून कुठल्याही परदेशी संस्थेनं या ठिकाणी काय देऊ नये, फंडिंग देऊ नये. कदाचित हा तर राग नाही आहे भारत सरकारवरती सोनम वांगचुकचा, असाही अँगल निघू शकतो. किंवा साधारण जर असा प्रश्न घेतला तर सोनम वांगचुक यांचं जर फंडिंग बंद झालं असेल तर कदाचित त्यांनी लडाखला या ठिकाणी त्यांनी उपोषण केलं असते, त्यांना दिल्लीला यायची गरज असेल. कारण कदाचित असंही होऊ शकतं की ही संधी भेटला असावं सोनम वांगचुकला की माझा जो फंडिंग आहे तो फंडिंग बंद केला आहे, तो चालू करावा म्हणून या ठिकाणी प्रोटेस्टसाठी तो आला असेल. बरं 20 दिवस गेले, 20 दिवस तो उपोषण करतो. आणि तुम्ही त्यांचं फेसबुक प्रोफाईल मी थोडंफार चेक केलं, त्यांचं जर चेक केलं तर लडाखच्या पर्यावरण संरक्षणासाठी लगातार त्यांनी जवळपास 14 दिवस, 13 दिवस, 11 दिवस असे बऱ्याच ठिकाणी उपोषण केलं. तर सत्यता सांगणे फार अवघड आहे की आता प्रश्न पडतो की त्यांना हॉस्पिटलमध्ये का नेण्यात आलं. आता ह्याच्या मागचं रिझन असं असू शकतं, कदाचित या ठिकाणी अजून 2-4 दिवस जर त्यांनी उपोषण केलं असतं तर कदाचित त्याचा देहांत किंवा मृत्यू झाला असता. त्यामुळं बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने लोक प्रदर्शन केले असते आणि ते कंट्रोल करायला भाग पडला असता. आणि त्यांचं जे जीवन आहे ते फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे कदाचित भारत सरकारच्या ज्या BJP सरकारनं आहे लगेच उचललं आणि त्यांना मग दिलेलं. पण नेत असताना एक चूक केली की कदाचित तसं न्यायलाच नको पाहिजे होतं, त्यांनी समजा सांगण्यासाठी बसायला पाहिजे होतं आणि धर्मेंद्र प्रधानजीचं काय घ्यायला पाहिजे होतं, त्या ठिकाणी रिझिग्नेशन घ्यायला पाहिजे होतं. काय फरक पडते हो, तुम्ही डिपार्टमेंट वेगळं द्या ना त्यांना. एखादा डिपार्टमेंट दिला असतं त्यांनी त्या ठिकाणी काम करू शकले असते. एवढा मोठा बाऊल जो तयार झालाय आज, अनेक विद्यार्थ्यांना या ठिकाणी लाठीचार्ज करण्यात येते. तुम्ही आजकालच्या त्या सोशल मीडियामध्ये तुम्ही पाहता की बऱ्याच मुलांचे डोसके फोडले. आणि आता प्रश्न उलटला की पोलीसवाल्यांना बऱ्याच मुलांनी त्यांनी त्या ठिकाणी लाठीचार्ज केला असा प्रश्न करतो, दगडफेक. आता असे अनेक घटना जे आहेत ते भारतासाठी ठीक आहे का? आता भारताच्या जो प्रतिमा आहे तो बऱ्याच इंटरनॅशनल न्यूज चॅनलवर कव्हर होत आहे. प्रश्न साधा होता, सोपा होता आणि सरळ होता. पॉलिटिकल अजेंडा जर ठेवायचा असला तर व्यवस्थित ठेवला पाहिजे होता, निर्णय घेत असताना व्यवस्थित घेतलं पाहिजे होतं. आज धर्मेंद्र प्रधान यांचं इस्तिफा मागण्यासाठी एवढा मोठा जो काही या ठिकाणी चालू आहे, प्रयत्न चालू आहे, तो प्रयत्न शेवटी कोणावर जाऊन पोहोचला माहीत आहे तुम्हाला? आज प्रधानमंत्रीजींचा या ठिकाणी रिझिग्नेशन मागत आहे. आज रस्त्यावर उतरलेले वेगवेगळ्या राज्यातून वेगवेगळे लोक, वेगवेगळे विद्यार्थी ट्रक भरून या ठिकाणापासून डायरेक्ट दिल्लीच्या जंतर मंतरवर पोहोचले आहेत. प्रश्न हा होता की धर्मेंद्र प्रधानजींचा राजीनामा द्यायला पाहिजे होता. का द्यायला पाहिजे होता? त्याचं रिझन एकच होतं की अरे बाबा, तुम्ही तुमच्या डिपार्टमेंटमधला एखादा चेअरमन जर समजा व्यवस्थित काम केलं नसलं तर त्याला रिझाईन द्यायला सांगितलं पाहिजे होतं आणि ते तुम्ही लोकांसमोर आणायला पाहिजे होतं की बाबा ह्या ठिकाणून या व्यक्तीचं काम व्यवस्थित झालं नाही, त्यामुळे आम्ही त्यांच्यावरती कारवाई करतो. हा झालाच नाही, हा मीडियासमोर आलाच नाही. म्हणून या ठिकाणी एवढा मोठा या ठिकाणचा जो काही चर्चा चालू आहे आता फार मोठा आहे.
आता तुम्ही राज्यातले वेगवेगळे हे गोष्टी पाहत असता. आता खरंच नरेंद्र मोदीजींच्या घरासमोर आजचीच न्यूज आहे की नरेंद्र मोदीजींच्या घरासमोर राहुल गांधी असतील, अखिलेश यादव असतील, खरगे सर असतील, या सगळ्यांनी आता त्यांच्या घरासमोर जाऊन त्या ठिकाणी इस्तिफा दो अशा पद्धतीचे नारे दिले. बरोबर आहे. प्रगतीचा मार्ग वेगळा झाला. समजा सरकार बदललं तर पेपर लीक होणं बंद होईल का? ज्या ठिकाणचं काम व्यवस्थित होत नाही. बरं ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की सोशल मीडियाचा जो काही मीडिया आहे त्या मीडियानं कधीच एक्सपोज केलं नाही आहे. आज कुठंतरी त्या न्यूज चॅनलवाल्यांनी त्या ठिकाणी जावं आणि तिथून त्यांचे हे घ्यावं, हे अशा पद्धतीचं भानगड चालू आहे. तुम्हाला काय वाटतं की जे चालू आहे ते व्यवस्थित चालू आहे का? सांगा ना. आता लाठीचार्जचा जो काही प्रकार चालू आहे, आता त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही त्या ठिकाणची पोलीस यंत्रणा होती त्यांच्या युनिफॉर्मवरती कोणाचंच नाव नव्हतं आणि या ठिकाणी त्यांचा काय झाला, अपव्यय झाला. ते टॅगलाईन का लावलं नाही किंवा नेमप्लेट का लावलं नाही शर्टवरती. आता नेमप्लेट का लावलं नाही याचं उदाहरण या ठिकाणी त्यांचे जे हेड होते त्यांनी दिले बघा, तुम्ही पाहू शकता या व्हिडिओमध्ये सांगितलेलं. सो फायनली काय आहे तर कन्क्लुजन एवढंच आहे की या लोकांनी या गोष्टीसाठी लोकांचा वेळ वाया टाकतात आणि बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांनी ह्याच्यामध्ये सहभाग होऊन आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा आपण महाराष्ट्राकडे वळतो, एखादा नेता या ठिकाणी एखादं वक्तव्य बोलून जातो आणि त्याच्या पाठीमागे बरेचसे लोक जातात. आता CJPचा जो अभिजित आहेत फाउंडर म्हणून, ते फाउंडर जो आहेत तो त्यांना उद्धव ठाकरेंनी बऱ्याच वेळेस कॉल केले, विचारले, काही कमी पडलं तर मी देतो असं सांगितले. जे या ठिकाणाहून एकतर अपोजिशन पार्टी पक्क नाही आहे आणि जे रुलिंग पार्टीमध्ये आहेत त्यांचं डिसिजन पण व्यवस्थित नाही आहे. एवढं असं का भानगड आहे? तो हे माझे थोडं राजकीय भाषेमधलं विश्लेषण होतं. होप यू लाईक दिस व्हिडिओ. आणि पार्ट सेकंडमध्ये मी सांगणार आहे की धर्मेंद्र प्रधानजीचा खरंच राजीनामा देतील का नाही देतील. नरेंद्र मोदीजींनी 2029च्या इलेक्शनमध्ये काय फटका बसेल या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.